आपण पाहत आहात स्टार लक्ष मराठी न्यूज आणि आज आपल्या बरोबर आहे सामाजिक कार्यकर्ते. समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी आणि भविष्यातील ध्येय या विषयावर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार. आपल्या बरोबर आहे सद्दाम शेख. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? मेरा नाम सद्दाम शेख. सद्दाम शेख. Yes. सद्दाम सर, आपल्याला एक असं सर्वप्रथम प्रश्न विचारायचा आहे का आपल्या समाजसेवेचा प्रवास कसं झालंय त्याच्यात प्रेक्षकांना सांगणार. मी पहिले कन्स्ट्रक्शन बिझनेस करायचो. 2009 पासून आपण ते करत आलोय. त्याच्यानंतर जसं की अन्नदानचं चालू केलं आणि घरापासूनच चालू केलं. सुरुवातीला माझ्या मिसेसने टिफिन बनवून देणं आणि आम्ही गंगेवर जाऊन वाटणं, प्रत्येक ठिकठिकाणी वाटणं. त्यानंतर ऑफिसला लोक यायला लागले, मग आपण किट वाटायला लागलो लोकांना की बाबा त्या स्वरूपात आपण दान स्वरूपात किट वगैरे देणं, हे करणं, ते सगळ्या गोष्टी आपण करत आलो. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न असा आहे का समाज कार्य करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? काय आलं, आता साधारण 6 ते 7 वर्ष झाले. माझा आहे ना एक ॲक्सिडेंट झाला होता. खूप भयंकर ॲक्सिडेंट होता. त्याच्यामध्ये माझी वाईफची आई एक्सपायर झाली होती. खूप मेजर ॲक्सिडेंट होता. त्याच्यामध्ये माझ्या मुलांना, मला कोणालाच काही नाही झालं. फक्त माझ्या वाईफचा लेफ्ट साईडचा लेग थोडा प्रेस झाला आणि त्याच्यामुळं तीच ऑपरेट झालं. ऑपरेट झाल्यानंतर त्यावेळेस कळालं का आता ह्या आयुष्यात पैसा काहीच नाहीये. त्यापासून एक मनात एक वेगळी ऊर्जा लागली. आणि आजपासून आपण पैसा नाही, फक्त माणुसकी म्हणून आपण जगावं आणि लोकांना मदत करावी. लोकांची दुवा घ्यावी. दुआ घ्यावी. येस. खूप सुंदर. त्यानंतर माझा एक प्रश्न असा आहे का कोणत्याही संस्थेचा आपल्याला आधार नसताना हा समाज कार्य करणं किती अवनतम आहे? सर, हे बघायला गेलं तर खूप अवघड आहे. कारण की आजपर्यंत जेवढ्या गोष्टी केल्या स्वतःच्या मनाने आणि स्वतःच्या मर्जीने केल्या. कोणत्या संस्थेने ना आपल्याला ₹1 दिला, ना कोणाचे आपण ₹1 घेतला. लोक माझ्यापर्यंत आले तर सुद्धा हे ठेव, तर नाही मला नाही पाहिजे. पुष्कळ जण आले, पुष्कळ संस्था पण आल्या, खूप आले. नाही, पण म्हटलं नाही, आता जे काय आहे मनातूनच करायचं. जे कन्स्ट्रक्शन व्यवसाय चालू आहे त्या माध्यमातून जेवढं माझं प्रॉफिट होणं, नाही होणं, प्रॉफिट नाही पण झालं तरी खिशातून टाकून मी माझ्या ऑफिसपर्यंत कोणी आलं तर शक्यतो करून मी त्यांना वापस जाऊन देत नाही. म्हणजे येणाऱ्याची झोली रिकामी जातच नाही. येणाऱ्याची झोली रिकामी राहत नाही आणि आपण रिकामी राहून देणार नाही. घेऊ. आतापर्यंत केलेल्या कामापैकी कोणते काम तुमच्या मनात सर्वात जास्त जवळचे आहे? खूप काम आहे, सगळेच कामं जवळचे. कारण की जे येतात ना माझ्याकडं त्यांच्या डोळ्यात त्यांना अश्रूच असतात. म्हणजे मनामध्ये जेवढे लोक येतात ना, एक वेगळीच भावना घेऊन येतात का बाबा मला सद्दामकडे गेल्यानंतर काही ना काहीतरी मनासारखं हवं, जे त्यांना हवं असतं ते मी त्यांना देतो. त्या गोष्टीला ते सगळे कामं माझ्यासाठी आठवणीदायकच आहे आणि पुढचे पण कामं आठवणीदायकच राहतील. मला एक असं सांगणार का एखादी अशी काही घटना आहे का जे तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील? कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी घटना एकच आहे का मी एक पुण्याचं काम करतोय आणि आयुष्यभर पुण्याचं काम करल, तीच एक मोठी घटना आहे. धन्यवाद. समाजातील कोणत्या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? सध्या परिस्थिती खूप अवघड आहे बाहेर. जसं रोजगारचा विषय म्हटला तो नाहीच आहे, नाही सारखाच राहिलेला आहे. पण आता आमच्याकडनं जेवढा रोजगार देण्यात येईल, जसं कुंभमेळ्यामध्ये आपण रोजगार देणार आहे लोकांना. 300-350 पोरं भरती करणारे, लेडीज करणारे भरती. कुंभमेळ्यासाठी जे काय आपण नियोजन लावलंय त्याच्यामध्ये आता आपण विचार करतोय की आपल्या याच्यामध्ये साधारण 500-700 लोक कामं करतील त्या हिशोबाने. आणि रोजगारचा विषय बाहेरचा तो खूप कठीण आहे. बस त्या गोष्टीवर तर चर्चा केली तेवढी कमी आहे. बरं, अजून असं होतं का लोकांकडून आणि प्रशासनाकडून आपल्याला काही मदत मिळते का? नाही, कोणाकडनं काही मदत नाही भेटत. जे काही चालतं सगळं आपल्या सहकर्त्यांनी चालतं. पण 100% माझे मित्रपरिवार आणि माझे जेवढे जवळचे जेवढे आहेत त्यांच्याकडनं मला खूप मदत भेटते. म्हणजे ते माझ्या पाठीशी उभे आहेत, 100% राहतील. तर आपलं कार्य खूप महान आहे. आजपर्यंत आम्ही तुमचे रील्स वगैरे सगळे बघितलेले आणि तुमच्या रील्सला स्टार लक्ष मराठी न्यूज तुमच्या कार्याला सलाम करतो. या आता आजच्या तरुण पिढी आणि समाजाला तुम्ही काय मेसेज देणार? काही नाही, माझा एवढंच मेसेज आहे की आपण ₹2 कमवतो ना, 100% त्याच्यातला काहीतरी पाडा आहे ना एक गरिबांच्या पोटात गेला पाहिजे. आपल्या आजूबाजूला जसं कोणी राहतं, म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये राहत असेल तर तिथे एखादी लेडीज राहत असेल, विधवा राहत असेल, तर त्या बाईला आपले मित्रमंडळ, आपण ठीक आहे देवाचा प्रोग्राम करतो, सगळ्या गोष्टी करतो, त्याच्यासाठी आपण पावत्या गोळा करतो.
पण माझं एकच म्हणणं आहे का त्या ज्या ज्या गल्लीमध्ये विधवा लेडीज राहते ना, तिला सगळ्या ग्रुपने मिळून एक महिन्याला काहीतरी चंदा करून त्यांना दिला पाहिजे. म्हणून ते हा एक मेसेज आहे माझा. आणि जिथं गरीब आहे त्यांची मदत झाली पाहिजे. गरिबांना मदत करा. आपण जे रोज कमवतोय त्याच्यातला काही हिस्सा आपला गरिबांना देणं लागतं, असं सदाम भाऊ यांचं म्हणणं आहे. सदाम भाऊ, अजून एक असा प्रश्न आहे, पुढील काळात आपण कोणते सामाजिक उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे? आता आपण जसं गौशाळा चालू करतोय, 10 ते 12 दिवसात गौशाळा आपली चालू होईल. साधारण 200 गायांची गौशाळा असणार आहे. प्रत्येक रविवारी आपण तिथं एक प्रोग्राम ठेवणार आहे. गौ सेवा कशी होईल ते आपण नाशिकमध्ये पुष्कळ गौशाळा आहे, पण जिथं गौसेवा कशी होईल तर ती दर रविवारी आपण करून दाखवणार त्यांना. दर रविवारी तुम्ही या, गाय मातेला अंघोळ घाला, गाय मातेचं साफसफाई ठेवा. आमच्या तिथं माणसं असणारच, म्हणजे माझे कमीत कमी 10 ते 12 माणसं असणार जे साफसफाई ठेवणार, सगळ्या गोष्टी करणार. पण तुम्ही दर रविवारी कॅम्पेनिंग असणार, तिथं प्रॉपर प्रोग्राम असणार, भोजन असणार आमच्या वतीने. तुम्ही यायचं, तिथं बसायचं, दिवसभर तो प्रोग्राम चालणार. त्या गोष्टीमध्ये तुम्हाला गाय सेवा कशी असते, आपल्या लहान पोरांना सगळ्यांना कसं आपल्याला करता येईल, कसं सांगता येईल का गौ सेवा कशी असते, ह्या गोष्टी आपल्या पोरांना पण तुम्ही घेऊन या. एक सेवाच्या माध्यमातून एक खूप मोठी सेवा होईल. जर तुम्ही तिथं तुमच्या फॅमिलीला घेऊन येतील, कुटुंबांना घेऊन येतील, एक खूप मोठी सेवा होईल. बस एक. आणि दुसरं, मी वृद्धाश्रम चालू करतोय 300 बेडचं वृद्धाश्रम चालू करतोय. त्याच्यामध्ये राहणं, खाणं, हॉस्पिटल सगळं माझ्याकडे असणार. आणि जी फॅमिली, जे पोरं आपल्या आई वडिलांना माझ्याकडे घेऊन येतील, ज्यांची सांभाळायची दानत नाही, जसं काय म्हटलं ना का बाप आणि आई यांना जर सांभाळू नाही शकत ना तुम्ही जर माझ्यापाशी आणून देताय ना, तर त्यांचं जे शेवटचं हे राहील, अग्निडाग राहील, तो मी स्वतः देईल. धाडस कशाला म्हणतात, हिम्मत कशाला म्हणतात आणि द्यायची दानत कशाला म्हणतात, आज स्टार लक्ष मराठी न्यूजने सद्दाम शेख यांच्या बरोबर राहून अनुभवलेले. का तुम्हाला तुमचे आई वडील सांभाळता येत नसेल तर तुम्ही आजपासून तुम्ही सोडून द्या माझ्या भरोश्यावर. त्यांचा शेवट, त्यांचं अग्निदान लेकरं म्हणून मी करणार. आपले समाज कार्य करणारे असे सद्दाम हुसेन यांना स्टार लक्ष मराठी न्यूज मानाचा मुजरा करतो. आपल्याला एक शेवटचा असा प्रश्न आहे का, दिवसभरात आपण लोकांना अन्नदान करतात. अनेक गरीब लोक इथं आम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेले का त्यांना धान्य तुम्ही भरून देतात. प्रश्न विचारायचं नाही, पण दिवसभरात किती लोकांना तुम्ही मदत करता? दिवसभरात साधारण एक 20 ते 22 लोकांना डेलीची मदत जाते. आणि आता पुढच्या वीकपासून बऱ्यापैकी आपण नाही म्हटलं 500-600 लोकांना आपण फॅमिलींना आपण हे देणार आहे, किट देणार आहे रोज. रोज. फक्त अन्नदानच करता का अजून हॉस्पिटली खर्च पण काहीतरी? हॉस्पिटल खर्च चालतोच, पण त्याच्यानंतर हॉस्पिटल खर्च म्हणा, त्यानंतर तुमचं हे झालं घरून जेवण बनवून गरिबांना वाटणं, त्यानंतर किट देणं, हॉस्पिटल तर चालतच, बस सगळ्या गोष्टी चालतात. हॉस्पिटलसाठी जे लोक तुमच्याकडे मदत घ्यायला येतात, तर त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारे कशी इन्क्वायरी करून मदत करतो? नाही, माझ्याकडे जो येतो तो म्हणजे मजबूरच असतो, त्याच्या डोळ्यात अश्रूच असतात आणि तो मनापासूनच मायापाशी येतो. म्हणजे 100% मध्ये 99% जे येतात ते 100% अश्रू घेऊनच येतात. आणि त्यांचं म्हणण्याचं असतं की सद्दाम भाऊ, मला फक्त तुमच्याकडनं मदत हवी, बस, बाकी दुसरं. धन्यवाद सद्दाम भाऊ. गरिबाचे अश्रू पुसणारा आणि गरिबाला पोट भरून अन्न देणारा असा एक नाशिकमध्ये देव अवतार जन्माला आला आहे, ज्याचं नाव आहे सद्दाम शेख. सद्दाम शेखला स्टार लक्ष मराठी न्यूज आणि ज्या लोकांना मदत मिळालेली सर्वांतर्फे आज या गुरुपौर्णिमेतर्फे त्यांना मी गुरु समान मानाचा मुजरा करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो का आपल्याकडनं अशीच समाजकार्य घडत जावा. अनेक गरीब लोकांना आपण मदत करत राहावा आणि अनेक दुःखारी लोक, या जगात खूप दुःखी लोक आहे, या दुःखी जगांना लोकांना मदत करण्याची प्रेरणा तुम्हाला दिलेली देवांनी अशीच तुमची तरक्की व्हावा, लोकांचा तुमचा आशीर्वाद व्हावा. त्यांची टॅगलाईन आहे, कुछ मत दो सिर्फ दुआ दो, हमारी दुआ आपके साथ है. सद्दाम भाई, बहुत बहुत शुक्रिया, आपने अपना कीमती वक्त निकाल के स्टार लक्ष्य मराठी न्यूज को दिया. स्टार लक्ष्य मराठी न्यूज अपने बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं. धन्यवाद.